हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष हे सुरू झालेलं पाहायला मिळतंय आणि आपल्याबरोबर त्यांचे अगदी जवळचे कार्यकर्ते त्यांच्या मुलाप्रमाणे असलेले मानसपुत्र बाळा नांदगावकर आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांना विचारूया की त्यांच्या काय आठवणी आहेत. सर नमस्कार, तुमचं स्वागत आहे. कशा पद्धतीने तुम्ही त्यांना कनेक्ट झालात, कधीपासून कनेक्ट झालात, तुमच्या कॉलेजच्या वर्षापासून तुम्ही त्यांच्याबरोबर होतात? मी सन्माननीय बाळासाहेबांना आणि मासाहेबांना अभिवादन करतो. आमचे पप्पा श्रीकांतजींना पण अभिवादन करतो, प्रबोधनकारांना पण अभिवादन करतो. खरं पाहता मी शिवसैनिक मान्य साहेबांचा आणि मी माझगावमध्ये राहणारा एक साधा कार्यकर्ता आणि मी कार्यकर्ता म्हणून माझ्या कार्यक्रमाची राजकारणाची सुरुवात झाली आणि मी कार्यकर्ता असतानाच मला बाळासाहेबांनी नागपाडा मतदारसंघातून नगरसेवकाची उमेदवारी दिली होती. मी एरण्यामध्ये लोकाधिकार स्थानिक लोकाधिकार समितीचा खूप चांगला कार्यकर्ता होतो. सुधीर भाऊ आमचे अध्यक्ष होते, गजानन कीर्तिकर साहेब आमचे सरचिटणीस होते आणि त्यांच्या सानिध्यात काम करत असताना शाखेमध्ये सुद्धा मी माझगावच्या कार्यरत होतो आणि त्यावेळेला भुजबळ साहेब पण होते आणि त्यामुळे मी भुजबळांच्या पण तेवढा जवळ होतो आणि त्यामुळे ज्यावेळेला कुठल्या अटीतटीचा प्रसंग असेल तर एकदम जोमात जोशात आणि कुठलीही पर्वा न करता काम करणारा असा कार्यकर्ता होतो आणि त्याच्यामुळे असे कार्यकर्ते नेहमीच पक्षाच्या निदर्शनास येत असतात. त्यामुळे मी निदर्शन आलेला कार्यकर्ता होतो आणि नंतर मला नगरसेवकाची उमेदवारी मिळाली. ती पण सन्माननीय राजसाहेबांनी त्यावेळेला आम्हाला संधी दिली साहेबांना सांगून आणि मी निवडून पण आलो. त्याच्यानंतरच मग साहेबांच्या जवळ माझा संबंध जवळच आला आणि मी ज्या मतदारसंघातून निवडून आलो नागपाडा, ते 80% मुसलमान एरिया होता, 20% हिंदू एरिया होता. त्या एरियात मी निवडून आल्यानंतर बाळासाहेबांना ज्यावेळेला मी घरी मातोश्रीला भेटायला गेलो त्याला माननी मला ओळलं होतं आणि त्याला बाळासाहेब बोला, अरे तू निवडून आलास तर. कारण बाळासाहेबांना मग त्याला आश्चर्याचा धक्का होता की एवढ्या मोठ्या मुसलमान एरियामध्ये आणि तो पण सगळ्या गँगवॉरवाल्यांचा एरिया, मोठी मोठी जी नावं तुम्ही घेता ते तिकडे राहणारी लोकं होती सगळी, सोफिया जुबेर रोड वगैरे वगैरे, नागपाडा बेल्ट, आणि तिथून निवडून येणं सोपं नव्हतं. त्यावेळेला ती आठवण बाळासाहेबांची माझ्यावर. त्यावेळेला मला बाळासाहेब बोलले होते की लक्षात ठेव, खूप मोठा हो, खूप मोठा हो, ऐश्वर्यात राहा, खूप संपत्ती कमव, एअर कंडिशन गाडीत फिर, एअर कंडिशन घरात राहा, ऑफिसमध्ये बस. आणि माझ्यासोबत काही कार्यकर्ते होते, त्या कार्यकर्त्यांकडे असं बोर्ड दाखवलं होतं बाळासाहेबांनी, पण तुझी खरी संपत्ती ही आहे कार्यकर्त्यांकडून, ही कधी विसरू नकोस. आणि आजही ते मी अत्यंत प्रामाणिकपणे जपतो, तळहाताच्या फोडासारख्या कार्यकर्त्याला जपतो. हे बाळासाहेबांनी त्यावेळेला दिलेली शिकवण होती आणि त्यावेळेला बाळासाहेबांनी दिला तो एक प्रकारचा आदेशच होता. मी तुमच्या घरामध्ये एक फोटो बघितला ज्यामध्ये वहिनी आणि तुम्ही दिसताय, बाळासाहेब तुम्हाला आशीर्वाद देत आहेत. हा फोटो अत्यंत बोलका आहे. काय प्रसंग होता त्या फोटोचा, नेमकं काय घडलं होतं त्यावेळेला? नाही, त्यावेळेला माझ्या लग्नाचा प्रसंग होता. 1999 19 जानेवारी 1999ला माझं लग्न झालं. त्यावेळेला तारीखसुद्धा बाळासाहेबांनीच मला दिली होती. त्यावेळेला मी मुहूर्त पण नव्हता पाहिला. बाळासाहेब बोलले की ही मी तुला तारीख देऊ. मी बाळासाहेबांकडे गेलो होतो की साहेब माझं म्हणजे पहिला किस्सा एक सांगतो तुम्हाला. मी माझं लग्न जमण्या अगोदर साखरपुडा ज्याला बोलतो आपण, तो साखरपुडा माझा ठरला. त्यावेळेला मी बाळासाहेबांकडे गेलो होतो आणि बाळासाहेबांना बोललो की साहेब मी लग्न करतोय. अरे वा, आणि माझं एंगेजमेंट ठरलेली आहे, तर आपण येणार नाही ते मला कल्पना आहे, पण राजसाहेब उद्धव साहेब वगैरे सगळे आले पाहिजेत, तेवढी माझी विनंती आहे. नाही 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 नाही, तू काय बोललास? म्हटलं एंगेजमेंट. हां, एंगेजमेंट. बरं, बाळासाहेब बोलले एंगेजमेंटला मराठीत काय बोलतात? तुम्ही बोललो साखरपुडा बोलतात. मग बोल ना साखरपुडा म्हणून. बरं, लग्न कधी करतोस? नाही साहेब, लवकरात लवकर आपण मला सांगा त्यावेळेला मी करेल. नाही नाही, लवकरात लवकर नाही, ताबडतोब लग्न करून टाकायचं. आता काय होतं माहिती आहे ना,
साखर संपते आणि खाली पुढे हातात राहतो. हे त्याला बाळासाहेबांनी केलेला विरोध होता. आणि नंतर माझं लग्नाची तारीख बाळासाहेबांनी दिली मला, की मी बाळासाहेबांना बोललो की मला तारीख द्या म्हणून. बाळासाहेबांनीच मला ती तारीख दिली की 19 जानेवारीला माझी तुला तारीख दिली, त्या तारखेला तू बघ. मग त्याप्रमाणे मुहूर्त मग आम्ही काढला आणि बाळासाहेबांच्या तारखेला ते लग्न ठरलं. लग्न माझं झालं. दुर्दैवाने बाळासाहेब येऊ शकले नाहीत, कारण प्रचंड क्राऊड होता आणि ते परेलपर्यंत बाळासाहेब आले होते. परत येईपर्यंत काही लोकांनी पण बाळासाहेबांना सांगितलं की तुम्ही तिकडं प्रचंड गर्दी आहे, क्राऊड खूप आहे, लाखभर लोकांचा क्राऊड असेल, लाखपेक्षा जास्त, तुम्ही तिकडे जाणं उचित नाही. आणि त्यावेळेला मला खूपच दुःख झालं होतं, कारण बाळासाहेब अर्धवट येऊन गेले आणि आमचे वडील आम्हाला आशीर्वाद द्यायला आले नाही, कारण मला आईवडील तर नाहीत. आईवडील जाऊन 40-45 वर्ष झाली, तेव्हा बाळासाहेब येणे माझ्यासाठी खूप गरजेचं होतं. पण बाळासाहेब नाही येऊ शकले, त्याला मी खूप अपसेट झालो होतो. पण ठीक आहे, दुसऱ्या दिवशी बाळासाहेबांना मग तुम्ही जो फोटो पाहिलात तो दुसऱ्या दिवशी मी आणि माझी सहभागी होती, आम्ही मातोश्रीला गेलो होतो आणि त्याला बाळासाहेबांनी तो आशीर्वाद दिला होता. तो आशीर्वादाचा हात बाळासाहेबांचा आहे. आपण बघितलं की राजसाहेब ज्या वेळेला वेगळे झाले त्याच्यानंतर तुम्ही राजसाहेबांबरोबर बाहेर पडलात, पण त्याच्यानंतरही तुम्ही बाळासाहेबांना भेटत होतात, बोलत होतात त्यांच्याशी. तेव्हाचे दिवस कसे होते, तेव्हाच्या काय आठवणी होत्या, किंवा बाळासाहेब कसे कार्यकर्त्यांशी बोलायचे, हसवायचे, कशा पद्धतीने वातावरण होतं घरामध्ये? गोष्ट खरी आहे. मी राजसाहेबांसोबत ज्यावेळेला गेलो त्यावेळेला मातोश्रीला स्वतः गेलो होतो, राजसाहेबांना सांगून गेलो होतो आणि मातोश्रीला जाऊन बाळासाहेबांना भेटलो होतो. त्याला उद्धव साहेब पण होते आणि मी बाळासाहेबांना सांगूनच तिथून निघालो की मी राजसाहेबांसोबत जातो. बाळासाहेब माझ्यावर चिडले होते, तो त्यांचा अधिकारच होता. परंतु मी तरी पण बाळासाहेबांना पाया पडून हात जोडून विनंती करून निघालो होतो. त्यावेळेला मी बाळासाहेबांना बोललो होतो की मी भविष्यामध्ये दोघे भाऊ कसे एकत्र येतील हे नक्कीच आम्ही प्रयत्न करेन, हे त्यावेळेला मी बोललो होतो. आणि त्याच्यानंतर बाळासाहेब हे आपल्या कार्यकर्त्यांवरती एवढं प्रेम करायचे, अनबिलिव्हेबल. म्हणजे आम्ही दौऱ्याला बाळासाहेबांसोबत असायचो आणि बाळासाहेब दौऱ्याला असायचे, तर पहिलं आमच्या जेवणाची चौकशी करायची बाळासाहेब. माझा शिवसैनिक जेवला की नाही, पोलीसवाले जेवले की नाही, नंतर बाळासाहेब स्वतः जेवायचे. आणि बाळासाहेब सुद्धा एवढी काळजी करणारं नेतृत्व. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, त्याला मी गेलो होतो बाळासाहेबांकडे. माझ्या डोळ्याचं ऑपरेशन काळा गॉगल लावला होता. मला बाळासाहेब बोलले की अरे तू माझ्यासारखा काळा गॉगल लावला. म्हटलं साहेब काय झालं? म्हटलं साहेब डोळ्याचं ऑपरेशन झालं. कोणी केलं? म्हटलं डॉक्टर लहानेने केलं. डॉक्टर लहाने? हो बोलू. थांब जरा, रवी म्हात्रे आता आहेत. रवी म्हात्रेला बोलू लगेच फोन लाव. आणि त्यांनी त्यांचे डॉक्टर शॉप बाळासाहेबांनी त्याच्या डॉक्टरला फोन लावला आणि बोला माझा शिवसैनिक बाळा नांदगावकर आहे, त्याला मी पाठवतो, मी त्याला नगरसेवक होतो, त्याच्या डोळ्याचा तपासून घ्या. मला बोला आता लगेच उठ आणि मला सांग. मी तिकडे गेलो, त्यांनी माझे डोळे तपासले. मग ते बोलले चांगलं ऑपरेशन झाले. मला तुम्ही बाळासाहेबांना फोन करून पहिले सांगा की चांगलं ऑपरेशन झालंय म्हणून. मग त्यांनी म्हणजे आपल्या कार्यकर्त्याची कशी काळजी घ्यावी हे बाळासाहेबांनी आम्हाला शिकवलं. आता तुम्ही म्हणालात की मी स्वतः शब्द दिला होता बाळासाहेबांना की दोन्ही भाऊ भविष्यात कसे एकत्र येतील ते मी बघीन, पण त्याच्या आधी तुमचं त्यांच्याशी काही बोलणं झालं होतं की दोन्ही भाऊ एकत्र आले पाहिजेत या संदर्भात? ते तुमच्याशी कधी या विषयावर बोललेले होते? नाही, तसं त्या विषयावरती नव्हती बोललेली. ज्याला बाळासाहेब हॉस्पिटलला ॲडमिट होते लीलावतीला, त्याला बाळासाहेबांनी मी भेटायला गेलो होतो. त्यावेळेला दगडू सकपाळ साहेब, अजय चौधरी साहेब, अनिल देसाई साहेब, अनिल परब साहेब सगळे खाली बाळासाहेब ॲडमिट होते लीलावतीला. त्याला वरती जाऊन मी भेटलो होतो. आणि मी भेटून गेल्यानंतर डॉक्टर विजयकर होते आयुर्वेदिक, ते नंतर येऊन भेटले होते. तेव्हा रवी म्हात्रे होते. तेव्हा बाळासाहेबांना मी भेटलो होतो. त्यावेळेला बाळासाहेबांबरोबर माझा 12-13 मिनिटाचा संवादपर्यंत मी लिहून ठेवलेला आहे माझ्याकडे. तो खाली उतरला मी लगेच लिहून ठेवला होता. तो त्याला संवाद झाला. त्याला बाळासाहेब मला बोलले होते की हे दोघे भाऊ बाळा कसे पण एकत्र आले पाहिजेत. आणि त्याला मी बोललो होतो की साहेब मी नक्की तो प्रयत्न करणार. आणि मला आनंद आहे की आज 2 भाऊ एकत्र आलेले आहेत. तो दिलेला बाळासाहेबांना शब्द होता. आज मी तुमच्या घरात आणखीन एक तसाच वेगळा फोटो बघितला जो दोन्ही भाऊ एकत्र आहेत. रश्मी ठाकरे आहेत, शर्मिला ठाकरे आहेत, तुमची अख्खी फॅमिली आहे. कसं म्हणजे तो दिलेला शब्द आणि आजचा तो त्या दिवशी जे एकत्र आले तो दिवस कसा रिलेट झाला होता तुम्हाला? काय भावना होत्या त्या क्षणी? म्हणजे काय वेगळ्याच होत्या. त्याचं कारण असं की आता
गणपतीला राजसाहेबांच्या घरी उद्धवसाहेब आले होते त्यावेळेला तो काढलेला फोटो आहे. त्याच्यानंतर मी लगेच त्या दिवशी तो बनवायला ताबडतोब टाकला आणि तो बनवून घेतला होता मी फोटो. त्याच्यामुळे दोघे भाऊ एकत्र आले. माझ्या आयुष्यातला खूप मोठा सुखद प्रसंग आहे, आनंदाचा प्रसंग आहे आणि त्याच्यात मी खूप समाधानी आहे काय. आणि आता तर मी खरंच खूप समाधानी आहे. बाळासाहेबांचा शब्द कुठेतरी पूर्ण केला ह्याचं समाधान वाटतं. निश्चित बाळासाहेबांची इच्छा पूर्ण झाली त्यातच आम्हाला आनंद आहे. सगळ्यांनी समजतं, महाराष्ट्राला वाटतं की बाळासाहेबांनी या दोघा भावांनी एकत्र यावं आणि त्या महाराष्ट्राचं मराठी माणसांचं जे काय एकंदरीत अंतःकरणापासूनच्या भावना होता त्या दोघा भावांनी प्रत्यक्षात एकत्र येऊन करून दाखवल्या. म्हणून मी त्या दोघा भावांचं आणि त्या कुटुंबाचं खूप ऋणी आहे की दोघा भावंडांनी एकत्र येऊन आता निवडणुका लढलोच आम्ही, पुढच्या निवडणुका लढतील तर ते दोघे भाऊ एकत्र आहेत याचा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खूपच मनापासून आनंद आहे. शेवटचा प्रश्न. मगाशी वहिनी बोलता बोलता बोलल्या की बाळासाहेबांनी मला असं सांगितलेलं आहे की आलेला माणूस कधीही उपाशी गेला नाही पाहिजे. याआधी देखील अनेक कार्यकर्त्यांकडनं हे ऐकलंय की त्यांच्या घरी गेलेलं कधीच कोणी उपाशी जायचं नाही. तर त्या संदर्भातली एखादी आठवण आम्हाला सांगा. बाळासाहेबांनी त्यावेळेला सांगितलं होतं असं बोलता बोलता की हे जसं तुम्ही बोललात की आपल्या घराच्या दारावरती किती चपलांचे ढिगारे असतात त्याच्यावरून समजायचं की आपल्या स्वतःची श्रीमंती काय आहे ती. तुमच्या घराच्या बाहेर चपलांचा ढिगारा साचलेला पाहिजे आणि घरात आलेला प्रत्येक माणूस हा काहीतरी घेऊनच गेला पाहिजे, उपाशी नाही गेला पाहिजे. आणि मान्य आम्हाला तसंच जपलं, साहेबांनी तसंच जपलं. साहेबांकडे कोणी गेलं तर मला सांगायचे बघा त्याचं काय ते मानकडे गेल्यानंतर मा पक्क लेडीज असो किंवा पुरुष असो ओवाळायचीच मा. आणि सौभाग्यवती जर कोणात असेल तर मा स्वतः ओवाळायच्या, कुंकुम तिलक करायच्या. आणि त्याच्यामुळे काही गोष्टी बाळासाहेबांनी आम्हाला शिकवल्या. मग अशी जसं मी मनोदृष्टीचा तुम्हाला एक अनुभव सांगितला, तुम्ही तो घेतलात, असे बाळासाहेब बोलता बोलता विरोध करायचे आणि असं व्हायचे. तेव्हा बाळासाहेबांच्या आठवणी हा एक आमच्या आयुष्यातला खूप मोठा अनमोल ठेवा आहे आणि तो आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये जपलेला आहे आणि तो जपूनच आम्ही पुढची वाटचाल करतो, पुढे करणार. बाळासाहेब तुम्ही जिथे असाल तिथून आमच्या कार्यकर्त्यांवर तुमचा आशीर्वाद ठेवा, त्यांच्या कुटुंबावर पण ठेवा, आमच्यावर पण ठेवा, मराठी माणसांवर ठेवा, हिंदू बांधवांवरती आणि हिंदूंवरती म्हणजे या देशावरती प्रेम करणाऱ्या प्रत्येक माणसावरती आशीर्वाद तुमचा असाल तिथून ठेवा. एवढी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षात मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद. नक्कीच. तर आपण बघितलं की बाळा नांदगावकर यांच्या अत्यंत जवळ असलेले बाळासाहेब आणि बाळासाहेबांच्या अत्यंत जवळ असलेले बाळा नांदगावकर त्यांनी आपला अनुभव शेअर केलेला आहे. थोडे भावुक देखील ते झाले. मात्र बाळासाहेबांचा अनमोल ठेवा त्यांच्याबरोबर त्यांच्या हृदयात कायम राहणार आहे, याच त्यांना पण सदिच्छा. व्हिडिओ जर्नालिस्ट प्रतीकसह मी भाग्यश्री प्रधान आचार्य, लोकशाही न्यूज, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.